हाय गाइस, वेलकम बॅक टू स्टेपिंग आउट. आणि मी आहे गोव्यामध्ये. तुम्हाला हा आहे बागा बीच आणि पूर्ण क्राऊडने असा भरलेला बीच आहे. तुम्हाला इथे चांगलं वाटेल यायला आणि असे खूप सारे ब्युटिफुल प्लेसेस इथे तुम्हाला पाहायला मिळतील. चर्चेस आहेत इथे ब्युटिफुल असे. तर इथे पूर्ण प्लेसेस पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला माझ्यासोबत फिरा गोवा. काय लागली गोव्यामध्ये? गोवा हे भारतातील सर्वात छोटे राज्य आहे. तर सुंदर समुद्रकिनारे आणि प्रसिद्ध वास्तुकलांसाठी गोवा हा ओळखला जातो. कोकणी व मराठी या येथील प्रमुख भाषा आहेत. तर हिंदी भाषा पण इथे बोलली जाते. गोवा मुंबईवरून 587 किलोमीटर आणि पुण्यावरून 444 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. तर इथे तुम्ही बाय ट्रेन किंवा एरोप्लेनने येऊ शकता. नियरेस्ट रेल्वे स्टेशन करमाली आणि मडगावचं आहे. तर एअरपोर्ट गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर 8 ते 10 तासामध्ये गोव्यामध्ये पोहोचू शकता. तसेच तिथून टॅक्सी हायर करून तुम्ही हॉटेलपर्यंत येऊ शकता. तुम्ही ट्रेननी येत असाल तर तुम्ही करमाली स्टेशनला उतरून कलंगूट बीच जवळ येऊ शकता. तिथे तुम्ही हॉटेल घेऊ शकता, कारण सेंट्रल पॉईंट आहे. इथून तुम्ही दुसरीकडे पण जाऊ शकता. जर तुम्हाला स्कूटी वगैरे हायर करायची असेल तर 300 रुपये पर डेच्या प्रमाणे इथे साईडला दिसत असतील. स्कूटी वगैरे इथे खूप आहेत, ते इथे हायर करू शकता. प्लस 4 व्हीलर जर तुम्हाला हायर करायची असेल तर 4 व्हीलर पण तुम्ही घेऊ शकता. त्याचे चार्ज वेगवेगळे आहेत. 1,500 रुपयेपासून 4 व्हीलरचे चार्जेस स्टार्ट आहेत. तर इथे तुम्ही घेऊ शकता. 12 तासाचे जे चार्जेस असतात ते 12 तासाप्रमाणे असतात. आणि तुम्ही जर 3-4 दिवसासाठी जर हायर करत असाल तर ते त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून ते 24 तास म्हणजे पर डे तुम्ही ते घेऊ शकता. इथे तुम्हाला दिसतच असतील 2 व्हीलरचे वगैरे. इकडे बॅक साईडला जागोजागी म्हणजे चौकात तुम्हाला 2 व्हीलरचे ऑन रेंटवर आहे असे बोर्ड तुम्हाला दिसतीलच. हे बघा, हे बॅक साईडला हे दिसत आहेत, हे सगळे रेंटवरच्याच गाड्या आहेत. आणि जो चार्ज आहे तो तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये. कोणतीही गाडी हायर करताना फोटो किंवा व्हिडिओ काढून ठेवा, जेणेकरून गाडीवर कोणतेही स्क्रॅचेस असतील तर गाडी रिटर्न करताना आपल्याकडे प्रूफ असले पाहिजेत. तर आता आपण निघालो आहोत अगोडा फोर्टकडे आणि 15 मिनिटाचा डिस्टन्स आहे. तर जाऊया, बघूया कसा आहे फोर्ट. मी तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतर व्ह्यू दाखवेलच. तर मी पोचलो आहे अगोडा फोर्टवरती. लोअर अगोडा फोर्ट याला बोलतात. आणि तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसतच असेल आहे अगोडा फोर्टचा. इथून पूर्ण असा पूर्ण एंडपर्यंत तिथं होतो. आणि हा जो बॅकग्राऊंडला दिसतो हा आहे ताज हॉटेल. तर खूप छान असा प्लेस आहे इथे. खूप असे पर्यटक व्हिजिट करायला येतात इथे. आणि तुम्हाला जो बॅक साईडला दिसतोय हा आहे बीच आहे. आणि इथे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण तुम्ही करू शकता, बोटिंग वगैरे करू शकता. जसे की तुम्ही पाहतच असाल व्हिडिओमध्ये खूप सारे लोक इथे बोटिंग वगैरे किंवा स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करता आहेत. तर इथे तुम्ही येऊ शकता. ॲट अ टाईम तुम्ही 2 तुमची कामं होऊ शकतात किंवा बोटिंग करू शकता किंवा ते किल्ल्यावर येऊ शकता. आणि बोटिंग तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये इथे मिळेल, कारण क्राऊड जास्त नाही आहे. त्यामुळे इथे रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे बोटिंग वगैरे तुम्ही करू शकता.
इथे बघा तुम्हाला समोर पॅराग्लायडिंग पण करताना दिसत आहेत. तर इथे आलात तर इथे पॅराग्लायडिंग पण करू शकता, बोटिंग करू शकता, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करू शकता. खूप सारे फन ॲक्टिव्हिटीज इथे आहेत. तर इथे आलात तर एका कामामध्ये तुम्हाला बरेच काही करता येईल. तर इथे नक्की या. कलंगूट बीचपासून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे हा अगोडा फॉर्ट. अगोडा फॉर्ट बघून झाल्यानंतर आम्ही निघालो अंजुना बीचकडे. तर 14 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे अंजुना बीच. आपण तिथे 30 ते 35 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो. अंजुना बीचच्या बाहेरच बीचकडे जाताना तुम्हाला 2 व्हीलर पार्किंग मिळेल. त्याची जी कॉस्टिंग आहे ती आहे 20 रुपये. तर इथे तुम्ही पार्क करून बीचकडे जाऊ शकता आणि ती बीचचा आनंद घेऊ शकता. हाय गाईज, तर मी आहे अंजुना बीचवरती. कलंगूटपासून 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर हा बीच आहे. खूप क्रिस्टल क्लीन अँड क्लिअर असा बीच आहे. जी बीचमध्ये तुम्ही इथे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज पण करू शकता. स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजचे जे प्राईस सांगतात ते 1400 रुपये सांगतात, पण ते राईड घेण्या अगोदर तुम्ही इथे बार्गेनिंग नक्की करा. 1200 ते 1100 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर इथे नक्की भेट द्या. आणि प्लस त्याचबरोबर तुम्हाला इथे सूर्यास्त पण पाहायला मिळेल. आता सूर्यास्त जवळजवळ एक 5 मिनिटामध्ये इथे झालेलं आहे, त्यामुळे खूप असा क्राऊड कमी आहे. तर इथे नक्की या, नक्की भेट द्या. आणि असे क्राऊड कमी असलेले बीच तुम्हाला आवडत असतील तर हा ठिकाण तुमच्यासाठी खास आणि खास तुमच्यासाठीच बनलेला आहे. तर इथे नक्की भेट द्या. जबरदस्त असा बीच आहे, छान वाटेल तुम्हाला इथे आल्यानंतर. अंजुना बीच नंतर आपण जाणार आहोत वाघाटोर बीचकडे. 3.4 किलोमीटरचं अंतर आहे. तर हार्डली 20 मिनटं लागतील आपल्याला. तर चला बघूया वाघाटोर बीच. तर आत्ता मी पोचलो आहे वाघाटोर बीचवरती. आणि या बीचवरती तुम्हाला टुरिस्ट लोक सगळं इथे खेळताना दिसतील. एक फुटबॉल खेळतोय, एक क्रिकेट खेळतोय, कबड्डी खेळतोय. तर हे सगळे स्पोर्ट इथे खेळताना तुम्हाला दिसतील इथे बीचवरती. तर तुम्ही पण आलात किंवा फ्रेंडबरोबर आलात तर इथे पण ते स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करू शकता किंवा खेळू शकता. क्रिकेट असेल, कबड्डी असेल किंवा खो खो असेल. इथे प्री वेडिंग शूट पण खूप प्रमाणात केले जातात. बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल, इकडे कॅमेरात मे बी दिसत नसेल, पण इथे पण एक प्री वेडिंग शूट चालू आहे. तर असे खूप इथे लग्नाची शूटिंग्स वगैरे इथे चालू असतात. शांत असा बीच आहे आणि खूप सुंदर आहे. तर इथे येऊ शकता, आनंद घेऊ शकता. शूट वगैरे असेल किंवा फोटोशूट असेल तर तुम्ही इथे नक्की करू शकता. तर चांगला बीच आहे, आवडेल तुम्हाला. आणि अंजुना बीचपासून फक्त 10 मिनिटाच्या किंवा 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तिथे आलात तर ह्या बीचला पण नक्की भेट जा. तो बीच खूप अलग आहे, हा बीच अलग आहे. तर हा पण बीच तुम्हाला आवडेल, छान वाटेल तुम्हाला इथे यायला. सध्या मी आहे कलंगूट बीचवरती. आणि कलंगूट बीच झालं की नंतर आपण बागा बीचवरती पण जाऊया. खूप क्राऊड असतो, क्राऊडने पूर्ण भरलेला असा हा बीच आहे. इकडे नाईटसाठी हा खूप फेमस बीच म्हणून मानला जातो, कारण नाईटसाठी खूप DJ वगैरे असतात तिथे. आणि तुम्ही जर ड्रिंकिंग करत असाल तर 11 नंतर शक्यतो बागा बीच किंवा कलिंगूट बीच इथे येऊ शकता. नाईटला खूप बघण्यासारखा हा व्ह्यू असतो. इथे DJ वगैरे असतात, पार्टी असतात, इकडे तिकडे कंटिन्युअसली नाचत असतात. त्यामुळे खूप छान वाटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे टॅटू जागोजागी, म्हणजे कोपऱ्यामध्ये वरून असे टॅटूचे शॉप आहेत. तर तुम्हाला जर टॅटूची पण आवड असेल तर इथे टॅटू पण करू शकता. तर तुम्हाला टॅटूची वगैरे आवड असेल तर इथे येऊ करू शकता. तुम्ही पाहिलंच, मी शॉपवाल्याशी मी बोललो. तर परमनंट टॅटो करायचा असेल तर तुम्हाला 100 रुपये पर स्क्वेअर इंचच्या हिशोबात तुम्हाला तो रेट द्यावा लागेल. आणि जर टेम्पररी करायचं असेल तर 20 रुपये पर स्क्वेअर इंच. पण टेम्पररी जर तुम्हाला फक्त असं इथे गोव्यामध्ये आलात आणि फिरायचं आहे म्हणून करू शकता तर ते करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बार्गेनिंग नक्की करा. बार्गेनिंग होते इथे, कारण मी काल चेक केलं होतं.
मला 5,000 रुपये सांगितले. जो बँड असतो रिस्ट बँड त्याचे मला 5,000 रुपये सांगितले. तर मी जवळजवळ 2,000 रुपये केले होते, पण तो रेडी झाला होता. तर तुम्ही इथे आलात तर टॅटो काढायचा असेल तर बार्गेनिंग नक्की करा. आणि हा जो समोर दिसतोय आहे कलिंगूट बीच. नाईटला याचा जो व्ह्यू आहे ना तो ऑसम असतो. शक्यतो नाईटला या, इथे खूप छान वाटेल तुम्हाला. आणि गोव्याची जे काय ब्युटी असेल ना तर बागा आणि कलिंगूट बीच इथे नक्की या, नक्की भेट द्या. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. कलंगूटला आल्यानंतर तुम्हाला असे खूप सारे सॅक तुम्हाला इथे पाहायला मिळतील. पण ह्याचं जर एन्जॉयमेंट करायची असेल तर रात्रीचा टाईम हा बेस्ट आहे. तुम्ही तर रात्री जरूर या. पण फोटोशूट करायचं असेल तर दिवसा येऊ शकता. कलिंगूट बीचच्या बाहेरच आम्ही हे निंबूस घेतले. याची ॲक्च्युली MRP आहे 20 रुपये आणि इथे आमचे चार्ज केले 30 रुपये. तर शक्यतो तुम्हाला जर हे म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे घ्यायचे असतील तर थोडा आउटसाईडला घ्या. तुम्हाला MRP रेटला ते मिळेल. इथे खूप कॉस्टली आहे जेवण पण. इथे जर तुम्ही साईड बीचला बघितलं तर कॉस्टली आहे. थोड्या आत साईडला गेलात तर तुम्हाला ते रिजनेबल रेटमध्ये मिळेल. तर काही डिनर वगैरे किंवा कोल्ड्रिंक वगैरे घ्यायचं असेल तर थोडा वॉकिंग डिस्टन्स करा 5-10 मिनिटाचा. तुम्हाला तिकडे स्वस्त मिळेल. तुम्ही माझ्या बॅक साईडला जो बघताय आहे हॉटेल ऑक्टोबस. आणि यांचं इथे रेस्टॉरंट पण आहे. सध्या काम चालू आहे त्यांचं. हॉटेलची रूम जर बुक करत असाल तर booking.com वरून तुम्हाला स्वस्त पडतं. एक 800 रुपये रेंट आहे पर डेचा. आणि जर असं स्वतः इथे येऊन जर तुम्ही घेत असाल तर 1000 ते 1200 रुपये तुम्हाला रेंट सांगतील. तर शक्यतो ट्राय करा ऑनलाईन बुक करायचं. आणि booking.com वर खूप चांगल्या ऑफर्स आहेत. तर तुम्हाला 800 ते 700 मध्ये तुम्हाला चांगल्या रूम विथ AC वाले रूम तुम्हाला इथे 800-900 रुपयामध्ये मिळून जातील. आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट कलंगूट बीचच्या एकदम साईडलाच आहे. इथून जर तुम्ही वॉक करत गेलात 1-2 मिनिटाच्या अंतरावर ही जी गाडी दिसते इथून पलीकडे डायरेक्टली कलिंगूट बीच आहे. तर इथे एकदम जवळचा असा प्लेस आहे. तर इथे हॉटेल बुक करून तुम्ही असे खूप सारे प्लेसेस इथे कव्हर करू शकता. बागा बीचला लागूनच पार्किंग लॉट तिथे पार्किंग करू शकता. आणि त्याचे चार्ज मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शो करतो. तर 2 व्हीलरचे 4 तासाचे चार्ज आहेत ते आहेत 10 रुपये आणि 4 व्हीलरचे 50 रुपये. एक्स्ट्रा तुम्हाला करायचे असेल पार्क तर तेही करू शकता एक्स्ट्रा पे करून. चार्ज मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शो करतो. आणि आता आपण चालतोय बागा बीचकडे.
ये अभी ऑफ सीजन चल रहा है क्या, मतलब क्राउड अभी- इतना नहीं है या फिर कोरोना की वजह से क्राउड आ नहीं रहा ये है? तो क्या है, अभी चालू हो रहा है, ज़्यादा क्राउड नहीं है पर अभी आ रहा है। ओके। आ रहा है। और यहाँ पे वाटर स्पोर्ट का क्या मतलब क्या रेट वगैरह रहता है? वाटर स्पोर्ट का रेट वो जो बोर्ड है ना, वो काउंटर है, काउंटर पे लिखा हुआ है। अच्छा। और साइट सीइंग वगैरह साइड सीइंग का बोर्ड है, अलग अलग है। अलग अलग है, फिर भी कितने तक रहता है, मतलब 4000 3000? नहीं, पर पर्सन 350 पर पर्सन 350 साइट सीइंग का। और वाटर स्पोर्ट का? वाटर स्पोर्ट का अलग है, जेट का देखो 200 है, पैरासेलिंग का 800 रुपीज़ है, ओके। बनाना का 1000 है 4 पर्सन, बनाना का 1000 4 पर्सन का। ओके। ये फिक्स रेट रहता है या सीजन वाइज चेंज रहता है? फिक्स ही आहे ना? अच्छा। तर तुम्ही बघितलात बागा बीचवर असे खूप तुम्हाला साईट सीइंगसाठी इथे काउंटर केलेले आहेत। साईट सीइंग करू शकता, स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करू शकता आणि बीचचा पण आनंद घेऊ शकता तुम्ही। इथे असे ते बेंचेस लावलेले आहेत, तुम्हाला जर इथे झोपायचं वगैरे असेल किंवा समुद्राचा जर आनंद घ्यायचा असेल तर इथे असे टेबल लावलेले आहेत। 100 रुपये पर हेड प्रमाणे असतं ते, तर तिथे तुम्ही 100 रुपये पे करून तिथे बसू शकता। आणि मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो कसा आहे तो। बॅक साईडला जो पूर्ण बघत असाल हा आहे बागा बीच, आणि मगाशी जो दाखवला तो तिकडे आहे कलंगूट बीच। तर असे साईडलाच बीच दोन्ही पण आहेत, पण बागा बीचला जास्त क्राऊड असतो। तर जर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज वगैरे करायचं असेल तर बागा बीचला नक्की या आणि नक्की व्हिजिट द्या। असे बोटिंग वगैरे तुम्ही करू शकता इथे। आता सध्या हाय टाईड आहे, लाटा खूप जोराने येत आहेत बाहेर, आणि तुम्हाला इकडे आतमध्ये पोहताना वगैरे लोक दिसत आहेतच। तुम्ही पण इथे असे पोहू वगैरे शकता दुपारच्या टायमिंगमध्ये, आणि रात्रीच्या टाइमला इथे पूर्ण असा डीजे वगैरे लावलेला असतो, इथे ते एन्जॉय करू शकता। जर गोव्यामध्ये येत असाल तर बागा बीचला नक्की व्हिजिट करा, तुम्हाला ही प्लेस आवडेल। दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही आता लंचला बसलेलो हॉटेल फिल्मी मोहनमध्ये। तर डिश भाजी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये बांगडा, रोटी, पापड आणि भाजी वगैरे असे मिक्स आहे। तर 150 रुपयामध्ये असे रिजनेबल इथे थाली आपल्याला मिळेल। तुम्ही येत असाल कलंगूट बीचच्या जवळच आहे, 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर तुम्ही इथे येऊ शकता आणि लंच करू शकता। लंच असो डिनर असो, रात्री 12पर्यंत हॉटेल चालू असतो, तिथे तुम्ही येऊ शकता। कशी आहे थाली? हा? पैसा वसूल? दुपारचं लंच झाल्यानंतर आम्ही निघालो बॉम्ब जीसस चर्चकडे। करोनामुळे चर्च बंद असल्याने आम्ही समोरच असलेला म्युझियम पाहायला गेलो। इथे फ्रान्सिस झेवियर यांची बॉडी ठेवलेली आहे, त्यामुळे इथे खूप क्राऊड असतो। पण तुम्ही जर गोवामध्ये येत असाल तर बॉम्ब जीसस चर्चला नक्की भेट द्या। बॉम्ब जीसस चर्चच्या समोरच एक्झॅक्टली जो म्युझियम आहे तिथे मी आता आलेलो आहे। आणि तर बघूया काय एंट्री तिकीट वगैरे आहे, तर मी तुम्हाला आतमध्ये जाऊन
काय डिटेल आहे ती सांगतो. आणि जे यांचं जे टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंत टायमिंग आहे. या टायमिंगमध्ये तुम्ही इथे येऊ शकता आणि व्हिजिट देऊ शकता. खूप छान असं म्युझियम आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. इथे तुम्ही फोटोग्राफी वगैरे करू शकता. असं मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो पूर्ण परिसराचा. आपली जी म्युझियममध्ये एंट्री तिकीट आहे तो आपल्याला इथे एंट्री तिकीट 20 रुपये इथे द्यावं लागेल आणि म्युझियममध्ये आपण एंट्री करू शकतो. तर छान म्युझियम आहे. मी तुम्हाला फुटेज दाखवतोच व्हिडिओमध्ये. तर बघूया पूर्ण म्युझियम कसं आहे आणि काय आहे. तर परमिशन घेऊन मी शूट अलाउड केलेलं आहे त्यांनी आम्हाला, त्यामुळं मी ही शूट तुम्हाला तुमच्यापर्यंत येते. तसं पण छान आहे इथे. तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शो करतो व्हिडिओमध्ये. अंधार झाल्यामुळे मला इथे शूट करता आला नाही. रॅदर दॅन इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे आतमध्ये जाता आलं नाही. पण ही समोर जी प्लेस बघताय ती बघून तुम्हाला सिंगम आणि एक दूजे के लिए या मूवीज जरूर आठवतील. गोव्यात येत आहे तर अशा मोस्ट पॉप्युलर प्लेसला नक्की भेट द्या. हाय गाईज, आत्ता आम्ही डोनापावलावरून पंजिमच्या मेन मार्केटमध्ये आलो आहे. गुगल मॅपवर तुम्हाला इमॅक्युलेट चर्च असं नाव या चर्चचं दिसेल. तर जो हा समोर तुम्हाला चर्च दिसतोय तो खूप साऱ्या मूवीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यातलीच एक सिम्बा मूवी तुम्ही बघितलीच असाल. तर आकृती नावाची जी रणवीर सिंगची मुंहबोली बहीण असते ती इथे त्याला भेटते आणि इथे त्यांचं संभाषण होतं. तर इथली शूटिंग सिम्बा मूवीमध्ये केलेली आहे. खूप छान असा चर्च आहे. नाईटच्या टाईममध्ये तुम्ही इथे आलात तर खूप छान वाटेल. तसेच खूप टाईम इथे तुम्ही स्पेंड करू शकता आणि फोटोग्राफी वगैरे करू शकता. गोवा फिरण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 दिवस लागतील. इथे हॉटेलचा रेंट 800 रुपये ते 1000 रुपये पर डे आहेत. तर प्रति व्यक्ती 4 दिवसाचा हॉटेलचा खर्च 2700 रुपये. तर जेवण थोडं कॉस्टली असल्यामुळे इथे जेवणाचा खर्च 2500 रुपये. तर ट्रान्सपोर्टेशनचा खर्च 3500 रुपये येईल. जर तुम्ही टोटल केलात तर 8700मध्ये तुम्ही गोवा पूर्ण कवर करू शकता. जर तुम्हाला लिमिटेड प्लेस कवर करायचे असतील तर 2 दिवसामध्ये कवर करू शकता. तसेच 2 दिवसाचा प्रति व्यक्ती खर्च 4000 रुपये येऊ शकतो.